2017. क्वेश्चन नंबर 1. पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा. ऑप्शन आहेत अंग, मगध, वज्जी, मल्ला आणि हे त्यांचे दिलेले सध्याचे त्यांचे ठिकाण आहेत. सो टोटल तिथे 16 म्हणजे आधुनिक काळामध्ये तिकडे 16 महाजनपद होते. ओके. वैदिक कालखंड म्हणतात आपण त्यांना. आणि त्यातील म्हणजे खूप सारे महाजनपद होते पण त्यामध्ये 16 महत्त्वाची होती. ओके. तर आपण आता बघणार आहोत हे जे अंग जे होतं ॲक्च्युली अंगची अंग जे होतं हे ॲक्च्युली चंपा बिहार हे पूर्व बिहारमध्ये येतं. त्यामुळे हे पूर्व बिहारमध्ये येईल. आणि मगध सांगायचं गेलं तर मगधची राजधानी जी होती गिरिव्रज राजगीर हे मगधची राजधानी होती. हे दक्षिण बिहारमध्ये येतं. आणि वज्जी हे उत्तर बिहारमध्ये यायचं आणि मल्ला हे गोरखपूर जिल्ह्यात यायचं. त्याचं करेक्ट आन्सर असेल फर्स्ट हे. तुम्हाला जर जनपदांचं मी एक मॅप दाखवतो. तुम्ही जर इथं बघाल तर अंग जे आहे ते पूर्वेला आहे. देन मल्ल जे आहे ते उत्तरेला आहे. मगध दक्षिणेला आहे. आणि वृज्जी ॲक्च्युली मल्ल हे गोरखपूरमध्ये जातं. वृज्जी हे उत्तरात कन्सिडर केलं जातं. तर हे आत्ताचे यांचे ठिकाण आहेत. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. सेकंड क्वेश्चन इज सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेले नगरे यांच्या जोड्या जुळवा. सर्वात फर्स्ट आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीचे जे खोजकर्ते होते किंवा शोधकर्ते जे होते ते होते दयाराम सहानी. ओके. दयाराम सहानीबद्दल सांगायचं गेलं तर यांनी हे जे शोधकार्य केलं होतं 1921 ते 1923 दरम्यान केलं होतं. आणि हडप्पा संस्कृती जी आहे आपल्याला रावी नदीच्या किनाऱ्यावर सापडलेली आहे. आणि सध्याची जी लोकेशन आहे ती पंजाब प्रांतात येते पण तो पाकिस्तानच्या पंजाबमध्ये येते. सेकंड आहे मोहनजोदडो. मोहनजोदडो जे आहे हे सॉरी आर डी बॅनर्जी हे आर डी बॅनर्जीद्वारे म्हणजे राखलदास बॅनर्जीद्वारे इथे शोधकार्य केलेले आहे. आणि याच्याबद्दल अजून माहिती देणं म्हणजे हे 1922 मध्ये याचं जे शोधकार्य सुरू होतं. आणि हे जे मोहनजोदडो वस्ती आहे किंवा नगर आहे हे इंडस नदीच्या किनाऱ्यावर होतं. हे पण सध्याच्या पाकिस्तानमध्येच येतं. लरखाना डिस्ट्रिक्टमध्ये पंजाब सध्याच्या पाकिस्तानमध्ये स्थित आहे. आणि या दोघांबद्दल म्हणजे सांगायचं गेलं तर या नगरांमध्ये मोठे मोठे एक बाथ सिस्टम भेटले होते म्हणजे सार्वजनिक. आणि इमारती, स्थानगृह, सभागृह अशा काही गोष्टी ज्या आधुनिक नगररचना यांची असल्यामुळे हे आपल्याला समजतं की वैदिक कालखंडात सुद्धा नगररचना किती चांगली होती. यानंतरचं जे आहे ते आहे चहुंदडो. चहुंदडो हे शोधलं होतं मजुमदारनी. सो हे गोपाल मुजुमदार यांच्या शोधकार्याने. आणि हे 1931 मध्ये. आणि हे पण इंडस नदीच्याच किनाऱ्यावर शोधलं गेलं होतं. याचं शोधकार्य झालं होतं. आणि या नगरामध्ये तांब्याच्या छोट्या किंवा बैलगाड्यांच्या आकृत्या वगैरे जे लहान भांडी वगैरे हे या शोधकार्यामध्ये सापडलं होतं. नंतर आहे लोथल. लोथल हे रंगनाथराव यांच्याद्वारे याच्यामध्ये शोधलं गेलं होतं. शोधकार्य यांच्या थ्रू झालं होतं. आणि 1954 मध्ये हे शोधकार्य चालू होतं. आणि हे जे आहे गुजरातमध्ये भोगावा रिव्हर आहे त्याच्या किनारी प्रदेशात म्हणजे त्याच्या व्हॅलीमध्ये सापडलं होतं. आणि याची नगररचना जी होती ती किल्ला खाली नगर आणि बंदरे अशा प्रकारे यांची जी होती नगररचना होती. आणि मुख्य म्हणजे इथे तांदूळ असल्याचे अवशेष सापडले होते. तर ऑप्शन्समध्ये जर आपण बघायला गेलो तर करेक्ट ऑप्शन असणार आहे आपण हडप्पा जर दयारामचं बघितलं तर थर्ड ऑप्शन. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. आणि अशा अजून पण नगरं आहेत ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत MPSC मध्ये. पण आपण त्या नगरांबद्दल जर सांगा मी तुम्हाला फक्त त्यांची नाव सांगतो. जसं की आहे ढोलावीरा. आणि त्यानंतर अलिबंगा हे पण राजस्थानमध्ये सापडलं होतं. त्यानंतर होतं सुरकोटाडा गुजरातमधलं. आणि त्यानंतर होतं बनवाटी हरियाणामधलं. तर असे यांच्याबद्दल पण आपण जे आहे माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे कारण यावर पण क्वेश्चन्स येऊ शकतात.
सेम रिलेटेड क्वेश्चन आहेत. आपण चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता मृद दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला? याचा आन्सर आहे मित्रांनो, जे ऑप्शन्स आहेत हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि स्टिटाइट. स्टिटाइट हे याचं करेक्ट आन्सर आहे. कारण सिंधू आणि हडप्पा संस्कृतीमध्ये जे प्राधान्याने मृदा जी असायची, सॉरी, जे मृदा असायची, मृदा म्हणजे काय, स्टॅम्प आपण आत्ताच्या काळात जसं म्हणतो, ते चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असत. त्याचा आन्सर 4 आहे, ऑप्शन नंबर 4. फोर्थ क्वेश्चन महाजनपदांवरचाच आहे, पण यामध्ये आपल्याला राज्य दिलेले आहेत, राजा दिलेले आहे, राज्यांचे नाव दिले आणि त्यांचं राज्य आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये बिंबिसार, मला तर वाटतं सगळ्यांना माहीतच असेल, मगधचा जो होता राजा बिंबिसार होता. तर यामध्ये सुद्धा आपल्याला याच्यामुळे आपल्याला जर एलिमिनेशनची जर आपण मेथड वापरली तर बचं आन्सर 1, तर 2 ऑप्शन तर आपल्याला इथेच एलिमिनेट होतात. 2 आणि 3 मधून आपल्याला शोधायचं आहे. तर कोसलचं जर मी तुम्हाला सांगितलं तर याचा जो राजा होता तो प्रसेनजित होता. सो कोसलचा राजा जो होता प्रसेनजित होता. आता प्रसेनजित म्हणजे कोसल जे राज्य होतं ते आताच्या नेपाळ अँड चा जो भाग आहे तो एक कोसल राज्यामध्ये यायचा. आणि इथलची जी श्रावती, कुशावती आणि साकेत हे नगर प्रसिद्ध होती. श्रावती ही या कोशल राज्याची राजधानी सुद्धा होती. आणि गौतम बुद्धांबद्दल पण इथे एक अपडेट आहे की गौतम बुद्ध श्रावतीमधील जेवतन या विहारात दीर्घकाळ राहिले होते. आणि राजा प्रसेनजित माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि कोसल राज्य जे आहे नंतर मगधमध्येच विलीन झालं होतं. नंतर आहे मगध. मगधचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, बिंबिसार आहे तलचा राजा, आणि हे सध्याच्या पटना, गया आणि बंगालचा काही प्रदेश हा भाग या मगधमध्ये होता. आणि राजगृह किंवा राजगीर ही याची राजधानी होती. आणि मगधबद्दल सांगायचं गेलं तर महागोविंद या वास्तुविशारदाने म्हणजेच आर्किटेक्टने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. आणि त्या काळाचा प्रसिद्ध वैद्य जीवक हा बिंबिसारच्या दरबारात आज वैद्य होता. आणि नंतर बिंबिसारने गौतम बुद्धाचे शिष्यत्व स्वीकारले होते, सॉरी. त्यानंतर आपण बघूया वत्स. आता वत्सचा जो राजा होता तो होता राजा उदयन. सो याचा ऑप्शन आहे 4. कचा ऑप्शन 4 आहे, ठीक आहे. आणि उदयन बद्दल जर सांगायचं केलं तर याचं सध्याचं यूपी मधील काही प्रयागराज, जे सध्याचा अलाहाबाद आहे, म्हणजे सॉरी आधीचा अलाहाबाद आताचा प्रयागराजच्या आसपासचा प्रदेश हा वत्स महाजनपदाचा होता. आणि हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र सुद्धा होतं. आणि नंतर हे जे वत्स होतं हे वत्स महाजनपद अवंती महाजनपदाच्या राजाने म्हणजेच तो होता हे प्रद्योत याने जिंकून घेतलं होतं. तर अवधीचा मी राजा तुम्हाला ऑलरेडी सांगितला, प्रद्योत. अवंती हे सध्याच्या मध्य प्रदेशमधील माळवा प्रदेशामध्ये च्या आसपासच्या प्रदेशात मध्ये होतं. आणि उज्जैनी, जसं की त्याचं आताचं नाव आहे उज्जैन, हे त्या नगराची राजधानी होती आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र सुद्धा होते. तर जर ऑप्शन आपण बघितलं तर कोसलचं मी तुम्हाला सांगितलं प्रसेनजित ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे प्रसेनजित, म्हणजे अचं 3 आहे आणि मगधचा 1. आणि त्यानुसार वत्सचा उदयन बरोबर. आणि हे ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पुढील क्वेश्चनकडे आपण वळूया. फिफ्थ, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो? याचा ऑप्शन्स आहेत अंगुत्तर निकाय, प्रज्ञापरिमितात सूत्र, नीतिशास्त्र, दीर्घ निकाय. करेक्ट आन्सर आहे अंगुत्तर निकाय. पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6, पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते? संगम साहित्य हे तमिळचे एक लिटरेचर आहे, साहित्य आहे, तमिळ भाषेतली. तर याचे कवींची नावे आहेत तोलकापियर, वल्लुवर, इलंगो अडिगल अँड सितलाई सितनूर, सॉरी. देन आपण याचे ऑप्शन्स बघूया. तर याचा करेक्ट आन्सर आहे अ, ब, कड हे चारही संगम साहित्यातील कवी होते. 7th बघूया क्वेश्चन नंबर. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचाराचा स्वीकार,
तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग, संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले, विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्रांचा आधार दिला. ऑप्शन्स आहेत केशवचंद्र सेन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ईश्वरचंद विद्यासागर. आता हे जे समाजसुधारक आहे यांच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये यांची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. पण सध्या तर तुमच्याकडं विधान आहे, त्या विधानामध्ये पण यांची डिटेल्स ऑलरेडी आहे. आणि यांच्याबद्दल जर अजून सांगायचं गेलं तर एक म्हणजे यांनी जे समाजसुधारकाचं जे कार्य समाजामध्ये सुरू केलं होतं ते यांनी स्वतःच्या घरी सुद्धा अवलंबलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या मुलींचे लग्न खूप कमी वयात व्हायचे, जसे की 10, 12, 11 वयामध्ये, पण यांनी स्वतःच्या मुलीचं वय 14-15 वयामध्ये केलं होतं. आणि स्वतःच्या मुलाचे लग्न यांनी एका विधवेसोबत लावून दिलं होतं. तर हे काही गोष्टी आहेत. आणि आपण आता पुढच्या क्वेश्चन्सकडे वळूया. सॉरी, याचा आपला आन्सर होतं ईश्वरचंद विद्यासागर, करेक्ट. आणि 8th क्वेश्चन आहे, खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. हिंदुस्थानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब. 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. आणि क विधान आहे, काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती. ड, त्यांनी मोड मेडल अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. ऑप्शन्स आहेत बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना, सेकंड ऑप्शन सर सय्यद अहमद खान, थर्ड ऑप्शन कवी मोहम्मद इक्बाल, फोर्थ ऑप्शन बदरुद्दीन तैयबजी. याचं करेक्ट आन्सर आहे सर सय्यद अहमद खान. आता सर सय्यद अहमद खान हे यांच्याबद्दल जर सांगायचं गेलं तर यांची खूप साऱ्या भाषांवर प्रभुत्व होतं, जसं की उर्दू, पर्शियन, अरेबिक, इंग्रजी या भाषांचं त्यांच्यावर प्रभुत्व होतं. आणि नंतर म्हणजे त्यांच्याकडे यांचं प्रभुत्व होतं, सॉरी. आणि नेक्स्ट बंगाल प्रांतात द मोहम्मद लिटरसी सोसायटी या संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. आणि मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती. आणि नंतर याचे आत्ताचं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीलाच त्याचं नाव आहे आत्ताचे. आणि अजून सांगायचं म्हटलं तर पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही, असं त्यांचं मत होतं. अजून आईने अकबरीचे संपादक होते, सॉरी. आणि 1864 मध्ये मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. 9th क्वेश्चन बघूया. टिंबटिंब या मिथिल येथील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानचे प्रोत्साहन मिळाले. ऑप्शन आहेत रवींद्रनाथ टागोर, चंडीदास, विद्यापती ठाकूर. करेक्ट आन्सर आहे विद्यापती ठाकूर. यांच्याबद्दल जर सांगायचं गेलं तर हिंदीची उपभाषा जी आहे मैथिली, तिचे हे सर्वश्रेष्ठ कवी मानले म्हणजे होते. आणि यांना मैथिल कोकिळ नावाने सुद्धा हे ओळखले जात होते, प्रसिद्ध होते. 10th क्वेश्चन बघूया. सविनय कायदेभंग चळवळीबद्दल पुढील विधाने कोणती विधाने खरी नाहीत. विधान आहे फर्स्ट, खान अब्दुल गफार खानने लाल शर्ट वाल्या स्वयंसेवकांचे संघटन करून सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली, त्यात कर न देणे ही अंतर्भूत होते. सेकंड विधान, नागालँडची राणी गेडिन ल्यूने वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली. थर्ड, सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षा ही ग्रामीण विभागात बलवान बनली होती. फोर्थ, व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. यांचं जर करेक्ट आन्सर बघायला गेलं तर व्यापारी समूहाने सरकारला मदत केली हे विधान खरे नाही. कायदेभंग चळवळी बद्दलचे. पुढील क्वेश्चन बघूया आपण 11वा. टिंबटिंब यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. मोहम्मद हुसेन अहमद, सर सय्यद, जाफर अली खान, हकीम अजमल खान. ह्याचं करेक्ट आन्सर आहे सर सय्यद. 12th क्वेश्चन बघूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहेत. विधान आहे भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे, भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे, लष्करावरील खर्च कमी करणे, अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्यांचे भारतात होऊ
घातलेले विलिनीकरणास विरोध करणे. ऑप्शन मधून आपल्याला आता याचं निवडायचं आहे. त्याचं क तर कन्फर्म करेक्ट आहे. स हे ॲक्च्युली चारही पण ऑप्शन्स ॲक्च्युली करेक्ट आहेत. आणि चौकशी करणे, रॉयल कमिशनची नेमणूक, भारतीय सचिव, भारतीय समिती रद्द करणे. आणि याच्याबद्दल अजून जरी सांगायचं म्हटलं तर चौकशी करण्यासाठी आयोग, प्रांतिक कायदे मंडळ, मोठ्या प्रमाणावर नियुक्त प्रतिनिधी असला पाहिजे असं त्यांचं मागणी होती. प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांना वाव मिळावा याची पण अशी पण मागणी होती. आणि हे पण लष्करी खर्च कमी करणे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते हेच आहे, अबव कळलं. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 13, जोड्या जोडा. धूमकेतू, नवयुग, सोशलिस्ट अँड वॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडेन्स. तर हे जे आहे पेपर्सचे नावं आहेत आणि तिथं कुठे जिथे सुरू झाले त्यांचे स्थान आहेत. तर हे जर तुम्हाला जर जर माहीत असेल, वॅनगार्ड ऑफ इंडियन लीग जर तुम्हाला माहीत असेल, एम एन रॉयांनी सुरू केलं होतं आणि हे बर्लिन बर्लिनमधून सुरू केलं होतं. आणि हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीचे मुखपत्र होते. सो हे जर तुम्हाला हे जरी ऑप्शन भेटला, पण इथे या ऑप्शनवरून तुम्ही एलिमिनेट जरी केला तरी तुम्ही एकच एलिमिनेट करू शकता. तर करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला बाकीचे पण माहीत असणं गरजेचं आहे. त्यानुसार जर आपण बघायला गेलो तर सोशलिस्ट जे आहे मुंबईमध्ये झालं होतं, नवयुग गुंतूरमध्ये आणि धूमकेतू कोलकातामध्ये. करेक्ट आन्सर ॲक्च्युली याचा ऑप्शन नंबर 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी डॉट या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. याचा करेक्ट आन्सर आहे कीर्तन. गाडगे महाराजांनी कीर्तनाचा वापर केला होता विरोध दर्शवण्यासाठी. 15 क्वेश्चन्स. पुढील वाक्यात खालील दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे? स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणाचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळाले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. ऑप्शन आहे दुर्गाराम मंचाराम, दादोबा पांडुरंग तर्खडकर, ज्योतिबा फुले, नारायण गुरु. याचं करेक्ट आन्सर आहे ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. 2017चे क्वेश्चन्स असे होते. आपण आता 2018चे क्वेश्चन्स बघूया. सो क्वेश्चन नंबर 86. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? ऑप्शन आहे दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त. त्याचा करेक्ट आन्सर आहे कुमारगुप्त. कुमारगुप्तने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती. क्वेश्चन नंबर 87. जोड्यात जुडवा. तक्षण, भागदूक, शक्तरी, विधाता, सुतार, कर वसुली करणारा. ॲक्च्युली हे वैदिक कालखंडातील काही गोष्टींची नाव आहे, त्यांचा आजचा मिनिंग. सो याचं जे हे जे जोड्या आहेत हे ॲक्च्युली करेक्टच आहेत. तक्षण त्या कालखंडामध्ये सुतारला म्हणायचे, भागदूक कर वसूल करणाऱ्याला. आता या भागदूक बद्दल जर सांगायचं केलं एक एक कर वसूल करणारा भागदूक असं काहीतरी आहे, याबद्दल माहिती पण मला सध्या आठवत नाही. पण भागदूकला कर वसूल करणाराच बोलायचे. आणि क्षत्रिय राजाचा खाजगी कारभारी आणि विधाता पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदे मंडळ. सो याचा करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 3 आहे. 88. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, एरण इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. याचा ॲक्च्युली करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. कारण आपण जर बघायला राजस्थानमध्ये आहार, गिलोंड हेता आहे, मध्य प्रदेशमध्ये माळवा आहे, कायथा आहे,
एरन या ठिकाणी पण ताम्रपाषाण, पण महाराष्ट्रातील पण हेच आहे जोरवे, नेवासा, दायमाबाद. आता हडप्पा संस्कृतीचा पुरावा दायमाबाद मध्ये लोक असल्याचा, आणि ते येण्याआधी येथे जी म्हणजे इथे आल्याचा आपल्याला दायमाबादमध्ये आपल्याला पुरावा भेटलेला आहे, आणि ते त्या येण्या आधी पण इथे जी संस्कृती राहत होती तिला सावळदा संस्कृती या नावाने देखील ओळखले जातो. त्यानंतर येथे माळवा आणि जोरवे संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. तसेच बाकीच्यांचं बी असंच आहे. 89th आपण क्वेश्चन बघूया आता. दाशराग्य युद्ध पुढीलपैकी कोणात घडले? पुरोहित व विश्वामित्र, विश्वामित्र व भारत जमात, सुदास व वरिशिष्ठ, पुरुष व विश्वामित्र. ऍक्च्युली हे युद्ध जे घडलं होतं ते विश्वामित्र व भारत जमात मध्ये घडलं होतं. हा, बरोबर आहे. आणि युद्धाचे वर्णन हे आपल्याला ऋग्वेदात भेटलेले आहे. मानले जाते की हे युद्ध ऋग्वेदिक किंवा त्या आधीच्या काळात झाले असावे. 90 क्वेश्चन नंबर. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकच्या धम्मची माहिती आहे? छोटे शिलालेख, भाब्रू शिलालेख, कलिंग शिलालेख, चौदा शिलालेख. याचा करेक्ट आन्सर आहे छोटे शिलालेख. 91 क्वेश्चन नंबर. चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा. उत्तरपथ, पश्चिमपथ, पूर्वपथ, दक्षिणपथ, पाटलीपुत्र, सुवर्णगिरी, उज्जैनी, तक्षशिला. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे, आता उत्तरपथचं जर आपण बघायला गेलं तर तक्षशिला. तक्षशिला हे उत्तरेला होतं. पश्चिमपथ उज्जैनी, आणि पूर्वपथ होतं हे पाटलीपुत्र, आणि दक्षिणपथ होतं सुवर्णगिरी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन बघूया. 92. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. विशाल साम्राज्याचा संस्थापक, संस्कृत विद्वान आणि कवी. प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात. ऑप्शन आहेत हरिसेन, कनिष्क, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे समुद्रगुप्त. 93 क्वेश्चन नंबर. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने ओलेमानचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा. त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता. आता याचे ऑप्शन्स आहे अल्तमश, महम्मद तुघलक, अलाउद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन ऐबक. करेक्ट आन्सर आहे अलाउद्दीन खिलजी. क्वेश्चन नंबर 94. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती. त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. नागलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केले होते. बिदर, गुलबर्गा हा मुसलमान राज्याचा राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. ऑप्शन्स आहेत रामदेवराय, पुलकेशी प्रथम, पहिला परांतक, कृष्णदेवराय. याचा करेक्ट आन्सर आहे कृष्णदेवराय. 95th क्वेश्चन. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टण तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? 1. टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीत राहतील. टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. हे तिन्ही ऑप्शन्स आहेत वरचे, फक्त हा ऑप्शन्स ही तरतूद नव्हती. कारण श्रीरंगपट्टणमचा तह जो झाला होता तो मार्च 1792 मध्ये झाला होता. टिपू आणि कॉर्नवॅलिस मध्ये हा तह झाला होता. यामध्ये त्याने अर्धे राज्य गमावले होते, आणि या तहानुसार म्हैसूर व इंग्रज यांच्यातील काही तटी जे होते ते म्हणजे या आधीच्या ज्या तह झाले होते ते कायम ठेवण्यात आले होते. आणि इंग्रजांना जे मिळाले होते ते असे प्रदेश होते: बारामहल, दिंडीगुल, मालाबारचा प्रदेश हा इंग्रजांना मिळाला होता. मराठ्यांना तुंगभद्रा नदीचा उत्तर भाग आणि निजामाला पैन्नार व कृष्णा नदीमधील भाग मिळाला होता.
आणि जसं की वरी दिलेले आहे 3 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत हे पण या तहात होते आणि सर्व युद्ध कैद्यांना सोडावे हे सुद्धा त्यामध्ये अट होती. आणि अटींची पूर्तता होईपर्यंत मुलांना इंग्रजांकडे ओलीस राहतील हे एक तह मध्ये झालं होतं. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. 96. टिंबटिंब यांनी रोम आणि पॅरिस मधील फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती. सुभाषचंद्र बोस, मॅडम कामा, ॲनी बेझंट, श्यामजी कृष्णराव. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सुभाषचंद्र बोस. ओके. हे मध्येही केलं होतं. ओके ठीक आहे. या व्यतिरिक्त यांनी म्हणजे जी मेन बेस जे होतं ते होतं बर्लिनमध्ये, जर्मनीमध्ये. आणि रोम आणि पॅरिस. रोम म्हणजे इटलीची राजधानी रोम आणि पॅरिस म्हणजे फ्रान्सची राजधानी. यामध्ये यांनी फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती. पुढचा क्वेश्चन बघूया. 96, 97. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती. ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती. ती मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे. सो ऑप्शन्स आहेत सिस्टर निवेदिता, मिस कार्पेंटर, मिस स्लाथ, मिस नायटिंगेल. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 मिस स्लाथ. 98 क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अ. भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. आता पर्याय ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. तर यामध्ये ॲक्च्युली करेक्ट आन्सर जे असणार आहे अ अ आणि ब हे दोन्ही विधान करेक्ट आहेत. पण हे विधान ब विधान जे आहे ते अचे योग्य स्पष्टीकरण देत नाही, म्हणून हे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 99. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोणते ओळखा? विधान आहे त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्वेश्चन नंबर 100. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे? त्यांनी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती आणि अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत असे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पाटील आणि बाबूराव जेठे. करेक्ट आन्सर आहे विठ्ठल रामजी शिंदे. ओके. तर 2018चे क्वेश्चन संपले. आपण 2019चे क्वेश्चन्स बघूया. महम्मद घौरीचे राज्यपाल व महम्मद घौरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरू केली ते भूभाग याच्या जोड्या जुळवा. याल्धोज कुबाचा, महम्मद इब्न बख्तियार ऐबक, दिल्ली, बंगाल, सिंधू, अफगाण, पर्वतीय प्रदेश. तर मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हा एलिमिनेशन मेथडने सुटतो. जर आपल्याला गौरीबद्दल जर आपल्याला माहित असेल की ऐबक हा त्याचा ॲक्च्युली गुलाम होता, पण याने कुतुबुद्दीन ऐबक गौरीने याला ॲक्च्युली दिल्ली व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश दिला होता सांभाळण्यासाठी. गौरीच्या मृत्यूनंतर ऐबकच हा दिल्लीचा सुलतान बनला. तर ड चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. जर आपण बघायला गेलो तर ड चं ऑप्शन 1 हे फक्त ऑप्शन नंबर 1 मध्येच आहे. तर त्यानुसार हे एलिमिनेशन मेथडनेच आपला सॉल्व्ह होऊन जातं. 52 क्वेश्चन नंबर. मौर्य पूर्व काळात भारत टिंबटिंब म्हणून ओळखला जाई. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज, द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज, द क्वीन ऑफ द सदर्न सीज, द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी. याचा करेक्ट आन्सर आहे द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. 53. पुढील राजघराणी व त्यांचे राजे
यांच्या जोड्या लावा. राष्ट्रकूट, चोळ, पाल, परमार. सो राष्ट्रकूट राजघराण्यातील दंतीदर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. ओके. सो हे च जे आहे दंतीदुर्ग आहे. आणि चोळ राज्याचा जो संस्थापक होता तो विजयपाल होता. सॉरी, विजयलाल होता. विजयालय, याला विजयलाल सुद्धा म्हणतात. आणि पाल घराण्याची सत्ता ही मध्य बंगालात होती व त्याचा जो एक गोपाल राजा म्हणून होता. आणि परमारचा मग उपेंद्र हा करेक्ट आन्सर आहे. सो आपण जर च दंतीदुर्ग जर कन्सिडर केलं च 3, सो आपल्या एलिमिनेशनने 2 आणि 3 तर एलिमिनेट होऊन जातात. चोळचा जो मी तुम्हाला सांगितलं आहे विजयालल, तर ते असेल ऑप्शन नंबर 4. सो करेक्ट आन्सर आपला असणार आहे ऑप्शन 4. कारण पालचं जे आहे ते गोपाल आहे, बरोबर. आणि उपेंद्र जे आहे ते परमारचा आहे. क्वेश्चन पुढचा बघूया आपण. 54. अखेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोज येथे टिंबटिंब हा नवा उद्योग सुरू झाला. जहाज बांधणी, ब्लँकेट बनविणे, हातमाग साड्या बनविणे, भांडी बनविणे. याचं करेक्ट आन्सर आहे ब्लँकेट बनविणे. पुढील क्वेश्चन बघूया, जोडा जुळवा. कामरूपचा राजा, सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा, वल्लभीचा राजा. ओके. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे म्हणजे कामरूपचा राजा याला प्रभाकर वर्धनाने आधीच कमकुवत होते. हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी याला कामरूपचा राजा याचा करेक्ट आन्सर आहे. हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही. आणि देन सिंधचा राज्यकर्ता याला प्रभाकर वर्धनाने आधीच कमकुवत केले होते. काश्मीरचा राजा याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडले. आणि वल्लभीचा राजा कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला, परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला. सो याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. 56 क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? काशीनाथ वैद्य, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल, दादासाहेब सुर्वे. ओके. तर याचे जर आपण ऑप्शनांचं विश्लेषण करायचं गेलं तर काशीनाथराव वैद्य हे ब्रिटिश काळातील हिंदुस्थानावर हैदराबाद स्थानातील स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते व सनदशीर राजकारणी होते. आणि त्यांनी त्या संस्थानातील शिक्षणात उर्दू भाषेची सक्ती असू नये आणि खाजगी शाळा किंवा ग्रंथालय काढण्यावरील निर्बंध रद्द करावे, अशा मागण्यांसाठी त्यांनी खूप काम केलं होतं. आणि हैदराबादची जनता शिक्षण परिषदेचे ते एक संस्थापक होते. ओके. सो याचा ॲक्च्युली करेक्ट आन्सर हेच आहे, काशीनाथराव वैद्य. कारण हे दिनकरराव जवळकर बद्दल बोलायचं गेलं तर हे छत्रपती शाहू महाराज यांचे केवारी वृत्तपत्र म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी यांना केवारी वृत्तपत्र काढून दिले होते. आणि माधवराव बागल बद्दल जर म्हणायचं गेलं तर हे कोल्हापूर संस्थानात नोकरीस होते. आणि दादासाहेब सुर्वे बद्दल जर सांगायला गेलं तर 1938ला कोल्हापूरचे ते प्रधानमंत्री होते. ते यांचा संबंध कशा प्रकारे होता, पण काशीनाथराव वैद्य हे हैदराबादचे होते. पुढील क्वेश्चन बघूया. 57 जोड्या जुळवा. श्री रामगोपालाचारी मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मदन मोहन लाल मालवीय आणि लाला लजपतराय विठ्ठलभाई पटेल चिरदार त्यांनी विधान कार्यक्रमास कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले आणि स्वराजींवर टीका केला. याचा करेक्ट जे आन्सर आहे श्री राजगोपालाचारी. त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले.
मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांचं स्वराज्यांवर टीका केली. विठ्ठलभाई पटेल यांचं मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. चिरदास हे कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 58 क्वेश्चन बघूया. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. द कृ पेठे, मामाराव दाते, श्रीम उर्फ बापूसाहेब माटे, कृष्णराव मराठे. याचा करेक्ट आन्सर आहे श्रीम उर्फ बापूसाहेब माटे. हे मराठी लेखक व समाजसुधारक होते आणि पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचे ते टीचर होते. आणि नंतर सर प्रशांत परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे ते प्राध्यापक झाले. आणि बाकीचे वर्णन तर त्यांचे इथे दिलेलेच आहे. पुढील क्वेश्चन बघूया. 59. पंडित रामकुमार विद्यारत्न, कृष्णकुमार मिश्र, पंडित शिवनाथ शास्त्री, द्वारकानाथ गांगुली बंगाली या वृत्तपत्रावर इंग्रजी लेख लिहित. आता याचं 59चं जर आपण बघायला गेलं, द्वारकानाथ हे ब्रह्मसुधारक होते आणि त्यांनी ब्रह्मसमाजाची स्थापना परिषद भोगावली होती. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे पंडित रामकुमार विद्यारत्न जे होते ते कोली काहिनी यांनी लिहिले होते. कृष्णकुमार मित्र हे बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक होते. पंडित शिवनाथ शास्त्रीबद्दल जर सांगायचं गेलं तर ते ब्रह्म मिशनरीत होते. आणि द्वारकानाथ गांगुली हे बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित. ओके. क्वेश्चन नंबर 60. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही. याचं जर करेक्ट आन्सर बघायला गेलं तर ब क हे तिन्ही विधान बरोबर आहे. पण मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही हे चुकीचं आहे. तर हे ऑप्शन करेक्ट आहे. पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. ओके. सो ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला, लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला, सर प्रफुल्लचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरविण्यात आली. सो याचं करेक्ट आन्सर ॲक्च्युली आहे फर्स्ट आहे, नंतर ब, देन ड अँड देन क. आता ते मी समजू तुम्हाला. चं जे आहे ते ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली होती. ओके. आणि देन ब, खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला. ही एक मुझफ्फर कॉन्स्पिरसी केस म्हणून ओळखली जाते आणि 1908 मध्ये घडली होती. आणि ही जी कॉन्स्पिरसी केली होती हे ॲक्च्युली यांनीच, खुदिराम बोस यांनी प्रफुल्ला चक्की यांच्यासोबत मिळून चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट मुझफ्फरच्या हत्या करण्यासाठी हा रचलेली युक्ती होती. पण ती 1908 मध्ये घडली होती. आणि त्यानंतर ड जे आहे ते 1909 मध्ये झालं होतं. म्हणजे काय, सर प्रफुल्लचंद चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरविण्यात आली होती. ओके. आणि यानंतर घडलेली घटना म्हणजेच दिल्ली कॉन्स्पिरसी. यालाच लॉर्ड हार्डिंग्जवर जो बॉम्ब फेकला त्याला दिल्ली कॉन्स्पिरसी केस असे म्हणतात. आणि रासबिहारी बोसने व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब टाकला होता. 1912 मध्ये ही घटना घडली होती. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे अ, ब, ड, क.
62 क्वेश्चन नंबर. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? आता याचा करेक्ट आन्सर जर आपण बघायला गेलं ते वरील सर्व येतात, कारण यांच्याबद्दल या सगळ्यात जे ऋग्वेद काळाशी संबंधित महिला होत्या. 63 बघूया. कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? भारतात काम करत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन, भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च, हिंदी सरकारने घेतलेले कर्जावरील व्याज. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे हे चारही पण ॲक्च्युली करेक्ट आहेत. त्यामुळे हे याचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3 अबकड. पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी बिजोड व्यक्ती ओळखा. शंकरराव देव, गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातगडे, भास्कर विष्णू काळे. ओके, सो 64चं जे करेक्ट आन्सर आहे शंकरराव देव. कारण जे बाकीचे जे व्यक्ती आहेत ते जे आहे खाली मोमेंटचे ते हे होते, खाडी मोमेंटचे ते मेंबर्स होते. पण शंकरराव देव हे म्हणून यामुळे इथून विजोड आहेत. करेक्ट आन्सर 1 आहे. 65चं आपण बघूया. टिंबटिंबच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलोग, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पांच्या काही भागावर आधिपत्य मिळविले होते. याचा करेक्ट आन्सर आहे राजेंद्र चोळ. आणि विदेशी समुद्रापलीकडे पार जाऊन नौदलाचा वापर करून विदेशी राज्यावर देशावर आक्रमण करून जिंकणारे हे म्हणजे फर्स्ट नौदलाचा वापर करणारे राजा होते. पुढील ऑप्शन बघूया. आता हे 2019चे क्वेश्चन संपलेले, आपण 2020चे क्वेश्चन्स आपण बघूया आता. जोड्या जोडवा. पेशवे महाराजा सवाई जयसिंग, रघुनाथ नवलकर, तंजावरचे राजे सरफाजी. सो याचं पेशवे हे ऑप्शन पण वाचतो मी. इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय तयार केले आणि विद्यालयातील प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली. देन यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठविण्यास सांगितले. इंग्रजी शिकलेले आणि त्या भाषेतील उत्तम लिहिले. ओके, सो पेशवेच आहे यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते, हे करेक्ट आहे. महाराजा सवाई जयसिंग याचा ऑप्शन आहे. पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास सांगितले. रघुनाथ नवलकर हे इंग्रजी पुस्तकाचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातील प्रयोगासाठी प्रयोगशाळा बांधली. तंजावर चे राजे सरफजी इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहिले. त्याचं करेक्ट आन्सर आहे 2. सेकंड क्वेश्चन. खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते? खिजखान, मुबारक शहा, मोहम्मद शहा आणि अल्लाउद्दीन आलम शहा. सो याचा करेक्ट आन्सर आहे 4. हे 4 पण सुलतान सय्यद घराण्यातील होते. थर्ड क्वेश्चन. मयूरभंज, कोल्हापूर, रामपूर, भोपाळ, मध्यवर्ती राज्यकारभार, मुंबई प्रांत विलीन, ओरिसात विलीन आणि उत्तर प्रदेशात विलीन. तर कोल्हापूर हे मुंबई प्रांतात विलीन झाले होते. ओके, आणि सो बीचं 2 आहे. आणि मयूरभंज हे ओरिसात विलीन झाले होते. आणि रामपूर हे मध्यवर्ती राज्यकारभार नाही. सीच हे उत्तर प्रदेशात विलीन झाले होते आणि भोपाळ हे मध्यवर्ती राज्यकारभार. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. फोर्थ क्वेश्चन. चुकीची जोडी ओळखा. दास्ता बाकरोका टापू, सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी उत्तर प्रदेश. सो याचा करेक्ट आन्सर आहे परशुराम दल ओरिसा. कारण हे दल जे आहे बिहारमध्ये ॲक्टिव्ह होतं. क्वेश्चन नंबर 5.
पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले होते? कमलादेवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रमाबाई कामदार आणि लक्ष्मीबाई गर्दे. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते ए बी सी अँड डी. लक्ष्मीबाई गर्देबद्दल अहिंसक लढ्यासाठी काही माहिती मिळालेली नाही आहे. आणि आन्सर की नुसार सुद्धा ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6. पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे व कामाची ठिकाणे यांची जोड्या जुळवा. सो गोविंदभाई श्राफ, एम रामचंद्र राव, डॉक्टर मेळकोटे, दिगंबरराव बिंदू. सो ॲक्शन कमिटीचे प्रमुख हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्र, मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख आंध्र. सो याचं करेक्ट आन्सर आहे गोविंदभाई श्राफ हे आंध्रचे होते, मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख होते. एम रामचंद्र राव हे आंध्रचे होते. ओके. डॉक्टर मेळकोटे हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्र, दिगंबरराव बिंदू ॲक्शन कमिटीचे प्रमुख. सो याचं करेक्ट आन्सर आहे 4. 7th क्वेश्चन बघूया. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? ते सातारा जिल्ह्यातील काले गावचे होते. त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांचा जलसाचा खूप परिणाम झाला होता आणि ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणून करून देत. याचा करेक्ट आन्सर आहे रामचंद्र घाडगे. क्वेश्चन नंबर 8. परीक्षित, जनमेजय, प्रवहन, जयवाली, जनक. अथर्ववेदातील प्रशस्त्री काव्याचं नायक. ओके. आणि पृथ्वी प्रदक्षिणेची श्रेय दिली जाते. प्रसिद्ध तत्वज्ञ याज्ञवल्क्याचे संरक्षण. त्याचं ॲक्च्युली करेक्ट आहे सगळ्यांचे. परीक्षेचं अथर्ववेदातील प्रसिद्ध काव्याचे नाटक, जनमेय, पृथ्वी प्रदक्षिणेची श्रेय दिले जाते आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठ बिगारी संपवा असे कोणी सांगितले? हे सांगितले होते ॲक्च्युली याचं ऑप्शन जे आहे 2 ऑप्शन्स याचे करेक्ट असतील, कारण हे ऑप्शन ॲक्च्युली श्यामराव पारोळकर आणि गोदावरी पारोळकर हे दोघं पण ॲक्च्युली होते, पण कीनुसार हे जे आहे श्यामराव पारोळकर, म्हणून आपण याला 3 हे ऑप्शन करेक्ट मानूया. 10th. 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्याची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून कोणी परावृत्त केले होते? न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा ज्योतिबा फुले. न्हाव्यांची सभा बोलवून, कारण स्त्रियांचे आधी नियम होते ना की विधवा स्त्रियांनी त्यांचे केश काढून टाकावे, त्यामुळे ही सभा बोलवण्यात आली होती. पुढील राज्य काय होती? माळवा, अर्जुनयान, योधेय, मद्रक, प्ररजून, सनकानिक, काक, खरपारिक. सो करेक्ट आन्सर आहे समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींचे राज्य. जोड्या जुळवा. 12 क्वेश्चन नंबर. मुकुंद दास, बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत राय, चिदंबरम पिल्लाई. स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी. देन परदेशातील साखरेचा वापरा विरुद्ध स्वदेशी चळवळ.
मुंबईच्या गिरणी मालकांना माफक दरात धोत्रे पुरवणं हे तर बाळ गंगाधर टिळकांनी म्हटलेलं होतं. आणि देशभक्ती पर गीत लिहिली सॉरी. सो हे मुकुंद दासने केलेलं आहे. बाळ गंगाधर टिळकने तिसरा ऑप्शन आहे. आणि लाला लजपत राय हे परदेशातील च्या विरोधात स्वदेशी चळवळ आणि चिदंबर पिल्लाई हे स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीचं करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 2. 13 क्वेश्चन. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होता? मीर हाशम, चित्रमणी अनुपचित्र, मुहम्मद हसन, फकीरुल्ला. सो 13चं करेक्ट आन्सर आहे 4 A, B and D. मीर, चित्रमणी अँड देन मुहम्मद हसन. 14th क्वेश्चन बघूया आपण. पुढील गोष्टींची कालानुक्रमानुसार मांडणी करा. पाकिस्तानचा ठराव, राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली, राजाजींचे सूत्र आणि शिमला परिषद. सो याचं सिक्वेन्स वाईज मी तुम्हाला सांगतो. 1940 मध्ये ए होतं. पाकिस्तानचा ठराव जो 1940 मध्ये झाला होता, रिजेक्टेड बाय जिन्ना. ओके. अँड देन राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली ही 1944 ची घटना होती. देन राजाजींची सूत्र परत मांडण्यात आली होती आणि ह्या सूत्रानुसार मान्य झालं होतं की सध्या तरी आपण एकत्र येऊन इंग्रजांशी लढा दिला पाहिजे. त्यानंतर आपण नंतर पाकिस्तानचा सेपरेट मुस्लिम राज्य क्रिएट करूया आणि एक जनरल प्लेबिसाईट करूया की जे बाकीचे संस्थान आहेत त्यांना कुठल्या भारतात राहायचं आहे की पाकिस्तानमध्ये जायचं हे प्लेबिसाईटनुसार आपण डिसाईड करूया असं डिसाईड झालं होतं. आणि नंतर डी आहे सिमला परिषद ही 1950 मध्ये झाली होती. आता हे लॉर्ड वेव्हेल यांनी निमंत्रण दिले होते साऱ्या महात्मा गांधींना आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांना वगैरे. आणि हे जी घटना होती 25 जून 1945 ला घडली होती. हे पण फेलियर होतं कारण जिन्नाचं असं म्हणणं होतं की जे मुस्लिम रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते फक्त मुस्लिम लीग मधलेच असतील. त्यांनी काँग्रेसने जे मेंबर्स नॉमिनेट केले होते त्यांना त्यांचा विरोध होता. ओके. सो 15th आपण सॉरी याचं करेक्ट आन्सर आपण जे आहे आपण पाकिस्तानचा ठराव ए, देन राजांची काँग्रेस फेटाळ बी अँड ABCD हे करेक्ट आन्सर याचं हेच आहे. ऑप्शन नंबर 14चं क्वेश्चन बरोबर 45 अँड देन 45. सो ABCD हेच करेक्ट आन्सर आहे याचं. इसवी सन 75 मध्ये टिपटिमा यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. प्लिनी, हेरोडॉस, मेगस्थेनेस, पेरिप्लस. सो याचं करेक्ट आन्सर ॲक्च्युली वनच आहे, प्लिनी याने हे लिहिलं होतं. तर आपण 2021चे क्वेश्चन्स बघूया. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्रात राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? आता हे आपल्याला जिल्हे तर माहीत आहेत, 26 जिल्हे होते. तालुक्यांबद्दल जरा आपल्याला माहिती कमी आहे, पण ऑप्शन्स डी हा करेक्ट आहे. तर ए आणि डी 229 तालुके होते आणि 26 जिल्हे होते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ए आणि डी. ए डी हा ऑप्शन नंबर 3. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलला खालील व्यक्तीचे समर्थन होते? ओके. हा प्रश्न ॲक्च्युली MPSCने बाद केलेला आहे. पण हे जे आहे ठराव मांडला होता हिंदू कोड बिलचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पण हा काही पारित झाला नव्हता. आणि हा पारित न झाल्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लॉ मिनिस्टरचा राजीनामा दिला होता. लॉ मिनिस्टरच्या पदाचा राजीनामा दिला होता. क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी खालील प्रभावी वापर केला होता? नाटक, कथाकथन, बतावणी, कलापथक. हा पण प्रश्न MPSCने बाद केला आहे कारण यावर आपण क्लिअरली नाही सांगू शकत. त्यांनी पुस्तके पण लिहिलेली आहेत, नाटकांबद्दल ॲक्च्युली आय एम नॉट शुअर, बट MPSCने हा बाद केलेला आहे. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? पहिले वाक्य,
एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. दुसरे वाक्य, एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. सेकंड ऑप्शन 100% करेक्ट आहे. सो याचा ऑप्शन पण तसंच दिलेलं आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे दुसरे वाक्य बरोबर आहे. कारण दोन्ही वाक्य लिबरल पक्षाचे तर ते नेते नव्हते. क्वेश्चन नंबर आपण 5 बघूया. इंडिपेंडेंट फॉर इंडिया लीगची स्थापन खालीलपैकी कोणी केली? जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस, पी दा सावरकर, बा शी मुंजे व मु रा जयकर, बा शी मुंजे व श्यामप्रसाद मुखर्जी. सो ॲक्च्युली याची करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. 6 क्वेश्चन बघूया. खालील समाज सुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या जुळवा. विठ्ठलरामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख, ज्योतिराव फुले, इशारा, धर्मविवेचन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि जातीभेद. सो याचा करेक्ट आन्सर आहे विठ्ठलराव रामजी शिंदेचं आपलं भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न, दादोबा पांडुरंग धर्मविवेचन, गोपाळ हरी देशमुख जातीभेद आणि ज्योतिराव फुले हे इशारा. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 7th क्वेश्चन बघूया. जोड्या लावा. राधाकृष्ण आयोग, डॉक्टर राधाकृष्ण आयोग, देन मुदलियार आयोग, देन NCERTची स्थापना अँड डॉक्टर कोठारी आयोग. तर हे एक तर आपल्याला पाठ पाहिजे मुद्दा, म्हणजे NCERTची स्थापना 1961 ला झाली होती. तर आपल्याला डॉक्टर राधाकृष्ण आयोग पहिले आला होता आणि मग मुदलियार आयोग आला होता. हे पण आपल्याला माहित, हे दोन्ही शिक्षणाच्या रिलेटेड आहेत. राधाकृष्ण आयोगमध्ये विद्यापीठ, चैनो 4 नोव्हेंबर 1948ला आणि 49च्या त्याच कालखंडात ही काय बोलतात त्याला, युनिव्हर्सिटी बद्दलचा हा आयोग होता. यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये काय काय सुधारणा केली पाहिजे याबद्दल हा आयोग होता. आणि ते राधाकृष्ण आयोगनेच काही एक सजेशन दिले होते की जर आपल्याला युनिव्हर्सिटीची लेवल जर आपल्याला चांगली करायची असेल तर आपल्याला माध्यमिक शिक्षणाची सुद्धा लेवल चांगली केली पाहिजे. त्यासाठीच गव्हर्नमेंटने मुदलियार आयोग निवडला होता. हा माध्यमिक शिक्षणामध्ये काही काय 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 आपल्याला बदल केले पाहिजे ज्यामुळे शिक्षणाची व्यवस्था चांगली होईल, त्यासाठी हा आयोग निवडला होता. आणि देन NCERT स्थापना 1961 मध्ये झाला होता, फॅक्ट आहे. आणि कोठारी आयोग हे 1964 मध्ये झालं होतं. याला पण कोठारी आयोग पण शिक्षणाच्या रिलेटेड भारतीय शिक्षण आयोग याला असं म्हणतात. 8 क्वेश्चन आपण बघूया. विठ्ठल रामजी शिंदे, जोड्या जुळवा. विठ्ठल रामजी शिंदे, खासे साहेब पवार, दिनकरराव जवळकर, श्रीपंतराव शिंदे. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे विठ्ठल रामजी शिंदे. अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव, खासे साहेब पवार अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्रह्मोत्तर पक्ष चौथे अधिवेशन, दिनकरराव जवळकर साप्ताहिक तेज. ओके, हे पण करेक्ट आहे. आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला, त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्तेचा सत्ता स्थिर होईल. या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालील व्यक्तींचा पाठिंबा होता. हा पण क्वेश्चन ॲक्च्युली MPSC ने बाद केलेला आहे, तर हा पण आपण इग्नोर करू. क्वेश्चन नंबर 10, जोड्या जुळवा. आता हे मुघलकालीन स्त्रियांची नावे आहेत, त्यांनी केलेल्या कामाची आपल्याला जोडा जुळवायची. तर गुलबदन बेगम ही ॲक्च्युली बाबरची मुलगी होती आणि हिला अकबरने म्हणजे काय बोलतात त्याला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हुमायूनामा हे पुस्तक लिहावे. तर बदनने बेगमने हुमायूनामा लिहिला होता. सो एचा ऑप्शन नंबर करेक्ट 3 आहे. सो आपले 2 तर एलिमिनेट झाले. आता करेक्ट आपल्याला 1 आणि 4 मधून आपल्याला निवडायचं आहे. ॲक्च्युली नाही, एलिमिनेशन मेथडने जर करायला घेतलं तर 1 आणि 3 आपल्याला करेक्ट म्हणजे जुळतात. आता सलीमा सलीमा बेगमचं जर बघायला गेलं तर हे फारसीत कविता लिहित होत्या. आणि जहारा बेगमबद्दल जर सांगायचं गेलं उच्च शिक्षित फारसी भाषेत उत्तम ज्ञान होतं त्यांना. आणि झेबुनिसा आहे ऑप्शन नंबर 1 हे सुलेखनाथ तरबेज होती. सुलेखनाथ ओके तरबेज होती ही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, 11th क्वेश्चन. खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. विठोबाची शिकवण,
कुलकर्णी लीलामृत, शेठजी प्रताप, शेतकऱ्यांचा असूड. ओके. सो हे ऍक्च्युली मुकुंदराव पाटील यांनी लिहिलेले ऍक्च्युली हे पुस्तके आहेत असं माझं म्हणणं आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे शेतकऱ्यांचा असूड आहे. कारण शेठजी प्रताप आणि कुलकर्णी लीलामृत हे मुकुंदराव पाटलांचीच आहेत. शेतकऱ्यांचा असूड हा की नुसार आन्सर आहे, म्हणून हा आन्सर ऍक्च्युली करेक्ट आन्सर आहे. असं आपण पुढील क्वेश्चन का वळूया. न्यायाधीश रानडे यांनी डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले, कारण या कायद्याने सरकारपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाची भारापासून मुक्तता होणार होती. आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फर्स्ट, फक्त ए. ए फक्त. या कायद्याने सावकार शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते, कारण हे कायदा जो होता 1879 मध्ये ऍक्ट हा अस्तित्वात आला होता आणि यानुसार शेतकरी जर कर्ज फेडू शकला नाही तर त्यांना अरेस्ट किंवा जेल बंदी बनवण्याचा करू नये अशी आज्ञा देण्यात आली होती. 13 क्वेश्चन बघूया. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेची प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर मुंजे. सो 13वे जे करेक्ट आन्सर आहे ते लोकमान्य टिळक. 14वा महाराष्ट्रातून अंदमानात पाठविलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. सो अधुरी हे खानदेशातले होते. पांडू भोरजी हे नगरचे होते. धर्माशुभान हे नाशिकचे होते. सॉरी, धर्माशुभान हे पंढरपूरचे होते ॲक्च्युली. हो, पंढरपूर. नाही नाही, धर्मशुभान हे वन सेकंड पंढरपूरचे होते, करेक्ट आहे. आणि धोंडी बिरबल हे नाशिकचे होते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 15th क्वेश्चन बघूया. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वांछा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे आणि आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही, क्रांतीचा मार्ग अनुसरलाच पाहिजे. सो याचं जर आपण बघायला गेलं तर आपण सी, बी आणि ए हे, पण क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे हे या पत्रात कुठेच लिहिलेले नव्हते, म्हणून हे ऑप्शन हे आहे, सी, बी आणि ए. तर मित्रांनो, या प्रकारे आपले MPSCच्या हिस्ट्री विषयाचे जेवढे पण आतापर्यंतचे क्वेश्चन होते, आता आपण सुरुवात 2006 पासून केलेली आहे, पण ॲक्च्युली 2013 पासूनच हे मेन पॅटर्न जे नवीन पॅटर्न ते सुरू होतं. सो हे काही क्वेश्चन्स होते ज्यामुळे आपल्याला MPSCच्या क्वेश्चनांची आपल्याला कठीण पातळी कळते आणि त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाची काय लेवल असली पाहिजे हे आपल्याला एक अंदाज येतो. अशाच प्रकारे मी पुढे बाकीच्या विषयांचे सुद्धा क्वेश्चन जेवढे पण आलेले आहेत त्यांचे एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये इतिहास झालं, भूगोल, इकॉनॉमिक्स, देन पॉलिटी अँड देन सायन्स रिलेटेड पण असणार आहे. देन अदर जे मॅथ्स रिलेटेड सीसॅटचे जे क्वेश्चन आहेत त्याचे पण असणार आहे. जे पण टॉपिक्स MPSCच्या क्वेश्चन पेपरमध्ये असतात त्या प्रत्येक टॉपिक वाईज जे क्वेश्चन्स तुम्हाला या व्हिडिओजच्या सिरीज मार्फत भेटणार आहे. सो आत्तासाठी एवढंच. धन्यवाद.